वेलकम बॅक टू माय क्विंडम. आता सकाळी सकाळीच आम्ही निघालो आहे डॉक्युमेंटेशनच्या कामासाठी. तिथे माहिती आहे का, गाडीवर माझ्या मुलीचे केस जरा असे झालेत, म्हणजे हेअर ड्रायर घ्यायची गरजच नाही. आणि सगळ्यात आधी हा फॉर्म जरा मी वाचून घेतला बरोबर डोळे खोलून, नाहीतर माहिती आहे का, बिघडलं तर चांगलंच बिघडून जाईल, मग आमचा वांदा होईल. इथे माझी मुलगी चेअर लावून द्यायची कामं करत होती, ते चांगलं वाटत होतं आणि गुणाचीच आहे तशी ही. आणि सायंकाळी जरा चहा घेतला आम्ही, तर माहिती आहे का, माझी मम्मी पहिली सिप घेताच खोट काढणं सुरू करते, जे तिचं ना ठरलेलंच आहे. आणि नंतर बरोबर चांगला झाला अशी म्हणते. आता इथे मी माझी वेणी घालताना माहिती आहे का, हा विचार करते, हे का 4-5 लिटरांचं तेल माझ्या डोक्यावर जे लावलं आहे ते काऊन लावलं आहे, पण काय करू, लावावंच लागेल ना. हिवाळ्यामुळे जे डोक्यावर डॅन्ड्रफचा खदान जो झाला आहे ते कसं करणार. आणि त्याच्यामुळे ही माझी शेपूट, म्हणजे घोड्याची तरी शेपूट बरी दिसत असेल, पण ही माझी गेल्यातून बेकार. पण कशी बशी वेणी तर घातली, पण हे खोपडं जरा निघून गेलं माझ्या डोक्यावरून. जाऊ दे म्हटलं, मरू दे, कोण बघते आपल्या थोबाडाकडे तेवढं इकडे. कुर्ती तर एकदम बढिया दिसतंय ना. हां, नवीन आहे, आज फर्स्ट टाईम घातली आहे मी. फर्स्ट टाईम घातल्या कपड्यांची ना. आणि माझ्या या थोबाडावर काही लावून घेण्याआधी ना मी आधी चेक करून घेतलं की मुरमाडी जागा आहे की नाही. पण जाऊ दे, लावावं तर लागेल ना. ॲन्युअलसाठी जायचं आहे, मुलांच्या शाळेत सगळे चांगले दिसतील आणि मी दिसेल बाई एका कॉर्नरमध्ये डोंबडी डांबडी. आणि 3 वेळानं माझं लक्ष या माझ्या शेपूटकडेच चाललं आहे. काय करू, कापू पण शकत नाही ना, जे आहे तेच. आता टकलीवर जेवढे उरले आहे त्यांना तर सवारून ठेवावं लागेल ना. चला, मेकअप तर आपला झाला. मेकअप म्हणजे शॉर्ट मेकअप, आणि आउटफिट पण बरंच दिसतं. म्हणजे स्कूलमध्ये ना सगळे माझ्याचकडे बघतील असंच वाटतं मला. आणि हो, पर्स तर घ्यायलाच हवी ना, तर तीच घ्यायसाठी आली तर अंधारात घुसून गेली. लाईटची गरज नको का. आता इथे हे सगळं पाहिल्यानंतर मीच गोंधळात पडली की एवढ्या कचऱ्यातून मला माझी पर्स कोणती घ्यायची आहे. आणि पूर्ण शोधून शोधून मी माझ्यासाठी ही काढली. ही जरा बरी वाटली, शोभेल, आणि याच्यामध्ये माझ्या मुलीची बॉटल सगळंच येईल. तर स्कूलमध्ये पोहोचताच माहिती आहे का, इथे ना असं काहीतरी सीन दिसतं. बिचारे हे पोरं कितीतरी वेळचे ना इथे पाहुण्यांची वाट पाहतात, पण त्यांचे काही स्पेशल गेस्ट येऊन नाही राहिलेले आहेत. इथलं सगळं सीन पाहून माहिती आहे का, मला आमच्या शाळेचे दिवस आठवले. आणि भरपूर वाट पाहिल्यानंतर गेस्ट शेवटी आले, तर त्यांचं वेलकम जरा अशा पद्धतीने झालं, मस्तच. आणि पाहता पाहता डान्ससुद्धा झालेत. या छोट्या छोट्या पर्यांनी इतकं सुंदर सुंदर डान्स केलं की काय सांगावं. आणि नंतर माझ्या बच्च्याचा पण डान्स झाला आणि तो आमच्याकडे घेऊन आला आपलं खाऊ. आपलं खाऊ तर त्याने खोलून दाखवलं नाही, पण असं. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. तर तिथे माहिती आहे का, मस्त या पोरांनी हाताने बनवलेले कलाकारी दिसले. चला तर आम्ही निघतोय घरी, आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.